नागपूरच्या विभागीय आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालंय तशी टीका करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना अखेर विभागीय आयुक्तांनी प्रत्युत्तर दिलंय। असे आरोप करण्याची कोणतीही गरज नव्हती असं विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी म्हटलंय। एबीपी माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला। एकाच पक्षात 2 ते 3 गट नोंदवण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही, त्यामुळे पक्ष एकत्रित आल्याशिवाय गट नोंदणीची कायदेशीर संधी नव्हती असं त्यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यायला एवढे दिवस लावले, त्यात प्रशासनाची काय चूक असा थेट सवालही त्यांनी केलाय। चंद्रपूरचा महापालिकेची गट नोंदणी आज अखेरीस झाली। पूर्ण काँग्रेस पार्टीचे 27 सदस्य जे निवडून आले होते ते एकत्र येऊन त्यांच्या गटनेत्याने आमच्याकडे फॉर्म 1 भरून दिला। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या गटांची नोंद घेतलेली आहे। मॅडम 16 जानेवारीला मतमोजणी झाली, त्याच्यानंतर पहिल्यांदा 23 जानेवारीला काँग्रेसचा एक गट आला होता। मात्र आज म्हणजे एवढे दिवस लागले, कुठेतरी कायदेशीर अडचण होती आपल्यासमोर। 27 पैकी 13 लोक 23 तारीखला आले होते, 23 जानेवारीला, आणि त्या दिवशी त्यांनी आपले दुसरे गटनेता होते त्यांच्या खाली त्यांनी 13 लोकांची सही देऊन आमच्या व्हेरिफिकेशन करावी आणि आमच्या गटची नोंदी करावी म्हणून आले होते 23 तारीखला। आणि त्यांना पण आम्ही ते सांगितले की ते आपण 27 लोक आहे, 27 लोक आल्यावरच आम्ही नोंदणी करू शकतो आणि या कायद्यामध्ये जे तरतूद आहे तिथे आपण मर्जर्स करू शकतो आणि पोस्टपोल आघाडी करू शकतात, पण ते ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जो आहे तिथे आम्ही त्याच्यामध्ये गट करू शकणार नाही म्हणून त्यांना पण सांगितले होते। त्यानंतर 23 तारीखला संध्याकाळी अजून 14 लोक आले वेगळे आणि ते पण काँग्रेसचे सदस्य होते आणि त्यांनी नगरसेवक त्यांच्या म्हणणं हे होतं की जोपर्यंत आम्ही मिळून गटनेता निवडून येत नाही तोपर्यंत यांच्या गटाच्या नोंदणी करू नये म्हणून त्यांचे ऑब्जेक्शन होता। सो हे 13 लोक 17 लोक 18 लोक याच वेगवेगळे त्यांनी आक्षेप घेत होते। आरोपही करण्यात आले की प्रशासन जो आहे तो काही दबावामध्ये असं काम करत आहे। तुमच्यासमोर कायदेशीर अडचण होती, म्हणजे दबाव कुठलाही नव्हता पण कायदेशीर अडचण होती, त्यामुळे असं करताच येत नव्हतं तुम्हाला? दोन्ही गटाला मी क्लिअरली सांगितले होते की जोपर्यंत पूर्ण 27 लोक येत नाही मी नोंदणी करू शकणार नाही आणि ते याचं एक पॉलिटिकल पार्टीमध्ये 2-2 3-3 4-4 गट करण्याचे काय त्यांची नोंद घेण्याची आम्हाला काही संधी नाही आणि ते आम्ही रायटिंगमध्ये सुद्धा दिला होता। त्यानंतर त्यांनी मिळून येण्यासाठी आज इतका दिवस लागलेला आहे, तो त्यामध्ये प्रशासनाचं कोणतेही वेगळे याच्या चुकीच्या भूमिका नव्हता आणि दुसऱ्या कोणाच्या दबावाखाली काम करण्याचा विषयच नाही आहे। तो अनावश्यक टीका झाला आणि ते पण त्याने आज क्लॅरिफाय केले आम्ही त्यांना। ती 27 लोक आलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या गटाची नोंदणी पण केलेलं आहे, पण अनावश्यक त्यांनी प्रशासनावर टीका केला। अनावश्यक टीका जी आहे ती विभागीय आयुक्त कार्यालय संदर्भात करण्यात आली, अशा पद्धतीचा मत जे आहे ते विभागीय आयुक्त व्यक्त करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।